खर्च त्यांनी दाखवलाय, त्याच्यानंतर पुरावे सगळे विस्तार आधी 16 तुम्ही त्यांच्या कामावर सभापती नाना यांची भेट घेतली आणि त्यांना मागण्यांचं निवेदन दिलं. काय प्रकरण काय? सर्वप्रथम माझं नाव दिनेश वाघ. माझं जे गाव आहे ते शहरापासून अगदी म्हणजे 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि आजचा जो विषय होता नानांची, मी याच्यासाठी भेट घेतली. जे सभापती आहेत संभाजीनगर पंचायत समिती, मी याच्यासाठी भेट घेतली की चौका ग्रामपंचायत मध्ये जो घोटाळा झालाय 2 ते 3 कोटीचा घोटाळा जवळपास तो आहे. त्याच्या व्यतिरिक्त जो गैरप्रकार होतोय, जो काळा बाजार होतोय, चुकीच्या ग्रामसभा दाखवल्या जात आहे, तो सगळा प्रकार मी नानांना सांगितला. आणि विशेष म्हणजे नानांनी जे आहे, आता सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की मी एक 15 दिवसांपूर्वी अर्ज दिला होता, तर त्याचाच पाठपुरावा घेण्यासाठी मी आज आलो होतो. तर नानांची भेट घेऊन मी नानांना सगळा प्रकार सांगितला. तर त्यांनी 8 दिवसांच्या आत चौकशीचे आदेश दिले आहेत. आणि विशेष म्हणजे की जेव्हा म्हणजे हे जे ग्रामपंचायतमध्ये काळा बाजार करणारे लोक आहेत, जेव्हा मी चौकशीचा अर्ज दिला तर हे इतके बेचैन झालेत. हे माझ्या मित्रांना कॉल करतायत, माझ्या नातेवाईकांना कॉल करतायत आणि म्हणतायत की आम्ही आमच्या पद्धतीने हे करू ते करू. तर तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुमच्या पोकळ धमक्यांना मी जराही भीक घालत नाही आणि माझ्या गावासाठी मी हे प्रामाणिक काम करत राहील. आणि राहिला प्रश्न, जो काळा बाजार तुम्ही केलेला आहे तो लवकरच उघड होणार आहे. काय घोटाळा आहे? घोटाळा म्हणजे त्यांनी खर्च दाखवले, मागच्या 5 वर्षात जवळपास 2-3 कोटींचे खर्च दाखवले, पण प्रत्यक्षात काम काहीच नाहीये. बरोबर. तर त्याच्यासाठी मी चौकशीचा अर्ज दिलाय आणि ही चौकशी लवकरात लवकर व्हावी अशी आमची अपेक्षा. हा भ्रष्टाचार जो आहे कोटींमध्ये आहे. आता एक्झॅक्ट फिगर तर मला सांगता नाही येणार, पण कोटीमध्ये आहे. नाही, ग्रामसभा, शेवटची ग्रामसभा झाली होती जानेवारी 2025. त्यावेळी मी स्वतः तिथं अवेलेबल होतो आणि मी त्यावेळी त्यांच्या मागे लागून ती ग्रामसभा घडून आणली. त्याच्यानंतर त्यांनी चुकीची माहिती शासनाला दिली की ऑगस्ट 2025ला ग्रामसभा झाली, जी की झालेली नाहीये. तर त्याची चौकशी, आता सखोल चौकशी होईल. जे विस्तार अधिकारी आहेत ते लवकरच तिथे चौकशीसाठी येतील. तुम्ही आता जे प्राथमिक तपासणी केली त्याच्यामध्ये कोण दोषी आहे माहितीप्रमाणे? दोषी याच्यामध्ये आता तुम्ही जर बघितलं, जे आर्थिक व्यवहार होता ते सरपंचाच्या सही व्यतिरिक्त होता का? नाही होत. त्यानंतर ग्रामसभा जे असतात ते ग्रामसभावर ध्यान ठेवणं कोणाचं काम असतं? ग्रामसेवकाचं काम असतं. तर ते आता जे दोषी आहेत ते तर उघड होईलच, पण आपल्या सगळ्यांना तर माहिती आहे की याच्यात ग्रामसेवक असेल, सरपंच असेल किंवा इतर कर्मचारी असतील, जे कोणी दोषी असतील ते नावं तुमच्या समोर येतीलच लवकरच. सभापती साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला? सभापती साहेबांनी हे सांगितलं की 8 दिवसांच्या आत आम्ही चौकशी लावू आणि याच्यामध्ये कुठलाही दिरंगाई होणार नाही, निष्पक्ष चौकशी होईल आणि लवकरात लवकर याच्यात निकाल लागेल. पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका तेच, नाना जे आहेत, नानांचं सहकार्य आम्हाला लाभलं आज आणि 8 दिवसांमध्ये ते चौकशी लावणार आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त नानांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर हे करू आणि चौकशी होईल, ही तर मला 100% खात्री आहे. जर नाही झाली तर मग पुढचा पर्याय आमच्याकडे उपोषण पण आहे. आपलं नाव? दिनेश वाघ.